नमस्कार मित्रांनो, जीनेस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात। शेतकऱ्यांचा भारताच्या विकासात खूप मोठा वाटा आहे। त्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, त्यांना मानाने जगता यावे, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी शासन विविध योजना राबवित असते। मित्रांनो, आज आपण शेतकऱ्यांचा विकास व्हावा, त्यांना मदत मिळावी यासाठी शासनाने नवीन एक योजना सुरू केली आहे। त्याचं नाव आहे किसान विकास पत्र योजना। ही सध्या राबवल्या जात आहे। या संदर्भात आपण आज माहिती बघणार आहोत की या योजनेमध्ये गुंतवणूक करून पोस्टामार्फत पैसे कसे दुप्पट होतील, ही योजना काय आहे, कोण अर्ज करू शकतो आणि अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो ते तुम्हाला बघायला मिळतील। तर मित्रांनो, पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून अनेक लहान मोठ्या बचत करण्यासंदर्भातील योजना कार्यान्वित आहे। अनेक जण याचा लाभही घेत आहे। पोस्टाने खास शेतकऱ्यांसाठी म्हणून विशेष किसान विकास पत्र योजना सुरू केलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गुंतवणूक केल्यानंतर दुप्पट पैसे मिळत असल्याची हमी ही योजना देत आहे। मग ही योजना काय आहे, तर केंद्र सरकारच्या माध्यमातून पोस्टाद्वारे ही योजना सुरू करण्यात आली। शेतकरी पावसाळ्यात अनेकदा बचत करण्यासाठी धडपडत असतात। या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू करण्यात आली आहे। तुम्ही शेतकरी म्हणून जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर किसान विकास पत्र योजनेचा लाभ घेऊ शकता। सरकार या योजनेअंतर्गत 7.5% व्याज देत असून या योजनेत 1000 रुपयापासून गुंतवणूक सुरू करू शकता, जे पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षाच्या FDच्या बरोबरीचे आहे। म्हणजेच एखाद्या व्यक्तीला 9 वर्ष आणि 5 महिन्यांसाठी गुंतवणूक करावी लागेल। जर समजा तुम्ही या योजनेत 115 महिन्यांसाठी 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 2 लाख रुपये मिळतील। मग कोण अर्ज करू शकतो, तर यात मुख्यत्वे अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे। अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे। प्रौढ व्यक्ती अल्पवयीन व्यक्तीच्या वतीने अर्ज करू शकतात। अर्ज केल्यानंतर तुम्हाला किसान विकास प्रमाणपत्र दिले जाते। हे प्रमाणपत्र सांभाळून ठेवणे आवश्यक आहे। ज्यावेळी मुदत संपुष्टात येईल तेव्हा हे प्रमाणपत्र आवश्यक राहील। मग अर्ज करण्याची प्रक्रिया कशी आहे, तर पोस्ट ऑफिसमध्ये जमा पावतीसह अर्ज भरा आणि त्यानंतर गुंतवणुकीची रक्कम रोख, चेक किंवा डिमांड ड्रॉपमध्ये जमा करा। अर्जासोबत तुम्हाला तुमचे ओळखपत्रही सबमिट करावे लागेल। या दरम्यान एक सूचना लक्षात घ्या की किसान विकास पत्र ही अल्प बचत योजना असून दर 3 महिन्यांनी सरकारकडून योजनेतील व्याजदराचा आढावा घेतला जातो आणि आवश्यकतेनुसार त्याच्या व्याजामध्ये बदल केला जातो। या योजनेच्या अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन भेट द्यावी। तुम्हाला काही शंका असतील तर त्या ठिकाणी आपण त्या विचारू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।